श्री मसोबा महाराज यात्रेनिमित्त 4 वाजेला 12 गाड्याची सुरुवात होणार आहे आणि 5 वाजेला तगतराव सुरू होणार आहे। तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाच्या उपस्थित राहा आणि बकऱ्याची ताकद कमीत कमी आपल्याकडे 1000च्या उपस्थितीत राहणार आहे। बकरे इथे 1000च्या उपस्थित कटतात। तरी सर्व भाविकांनी इथं दर्शनासाठी यावे। मसोबा महाराजची यात्रा सुरू झालेली आहे। धन्यवाद। भक्तजन आलेले बघून घ्यायचे। भक्त खूप इथं उभं राहिलेले भक्तांना इथं लाईनी लागलेलं आहे दर्शनासाठी। सकाळ 4 वाजेपासून भक्तांनी दर्शनासाठी लाईनी लागलेला आहे। इथं भक्त पाहू शकता। यात्रा पण सुरू झालेली आहे। इथं सगळीकडे इथं मंदिर आहे, नारळाची सोय ह्या साईडला पण बकरी कटतात। इथं दुकान लागलेलं आहे। इथं मसोबा महाराजचा गेट आहे। त्या साईडला आपण बघितलं तर पाळण्याची सोय केलेली आहे। तुम्हाला पाणी पण दाखवतो। पाणी पण आहे तिथं, पाळणे पण खेळतात। सगळे भाविकांनी सगळे केलेले। धन्यवाद। मी संदीप प्रभाकर बोलकर। मी आता सध्या मसोबा महाराजच्या जत्रामध्ये आलेलो आहे। ही नवसाला पावणारा मसोबा महाराज आहे। यांची यात्रा 3 दिवसाची राहते आणि भक्तजन कमीत कमी लाखोच्या उपस्थितीमध्ये राहतात। भक्त हे त्यांचे मसोबा महाराजचा त्यांचा खूप मोठा विश्वास आहे आणि हा मसोबा नवसाला पावणारा आहे म्हणून जत्रा 30 तारखेपर्यंत आहे। तर 3 दिवसाची जत्रा आहे आणि याच्यामध्ये लाखो संख्येनं यात्राला येतात दर्शनासाठी। तुम्ही बघू शकता तिथं मसोबा महाराजचा गेट आहे। आतमध्ये यात्रा चालवली आहे, दर्शनासाठी लाईन लागलेला आहे आणि मिरवणूक पण सकाळीच 11 वाजता निघलेली टोपाची। आता संध्याकाळी दशकवादी सोंगे आणि श्री मसोबा महाराजची सकाळी 6 वाजेला 4 ते 6च्या दरम्यानमध्ये सवारी राहते। मसोबा